अगं यांचा ना हा छोटा भूम आहे, धरता येत नाही काय बस झालं रोल. शशिकांतजी, आता जशी बातमी येते आहे की रोहित पवार यांनी काल जो बंगळुरूमध्ये दाखल केला होता FIR, तो आता महाराष्ट्र DGPना आणि बारामती ग्रामीण पोलिसांना ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात FIR होत नाही दादांच्या मृत्यूचा, तो कर्नाटकात करावा लागतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. हे खरं म्हणतं तर दुर्दैव आहे. सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षाला खरं म्हणतं तर विचार करणारा हा निर्णय आहे. गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून अजितदादांच्या असलेल्या मृत्यूच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने आवाज उठवतोय आणि या संदर्भामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सातत्याने बोलल्यानंतर सुद्धा विधानसभा, विधान परिषदेचं अधिवेशन चालू असताना वरती मी असेल, अमोल मिटकरी असेल, रोहित पवार असतील, आम्ही सगळेजण आवाज उठवतो. आमची साधी चर्चा सुद्धा लावून घेतली नाही. रोज अल्पकालीन चर्चा स्वीकारली म्हणून सांगतात. काल सुद्धा आम्ही विचारलं, काल आता सभापतींनी सांगितलं नाही, आता अंतिम आठवड्यामध्ये बोला. आज शेवटचा दिवस आहे, उत्तर कधी येणार आहे? याचाच अर्थ आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयासंदर्भात चर्चा करून घ्यायची नाही, जनतेच्या समोर सत्य येऊन द्यायचं नाही. शेवटी मी त्या दिवशी सांगत होतो, आज सुप्रीम कोर्ट की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे FIR हा दर्ज करून घ्यायचाच असतो. दुर्दैवाने तो घेतला गेला नाही. शेवटी इतर राज्यामध्ये तो तशा प्रकारचा FIR दर्ज केला आणि तो आज या ठिकाणी दाखल पाठवला असेल महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटची आणि महाराष्ट्र सरकारची नामुष्की आहे. हे प्रकरण कुठेतरी दडपलं जात आहे, दाबलं जाते, अशा प्रकारची शंका इथे येते. अल्पकालीन प्रस्ताव मांडण्यात आलेला, त्यावरती अद्यापही काय झालेलं नाही, काय वाटतं यावर? आज शेवटचा दिवस आहे. आम्ही अल्पकालीन चर्चेसाठी मी, अमोल मिटकरी सातत्याने सभागृहामध्ये आवाज उठवला. काल आम्हाला असं सांगितलं की आज अंतिम आठवड्यामध्ये आपण ती चर्चा करा. आम्ही अंतिम आठवड्यामध्ये आता तो आवाज उठवतो. शेवटी आज शेवटचा दिवस आहे. जेवढी आम्हाला आता संधी मिळेल त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्याच्या बाबतीत आवाज आम्ही 100% उठवू. खरात प्रकरणामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की शिवलिका जी काही संस्थान आहे त्या संस्थांमधल्या सगळ्या संचालक मंडळाची SIT मार्फत चौकशी केली जाते. या संचालक मंडळामध्ये रुपाली चाकणकर सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत रुपाली चाकणकरांची ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पदच्युत करण्यात यावं अशी मागणी वाढती आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या वतीनं मात्र अद्याप या संदर्भात कुठली हालचाल झाली. कोणाला अध्यक्ष म्हणून ठेवावं, कोणाला नाही ठेवावं हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे. त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घ्यायचा की त्यांना प्रांताध्यक्ष म्हणून ठेवायचं काय, महिला अध्यक्ष म्हणून ठेवायचं का नाही, त्यावर मी भाष्य करणार नाही. पण एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने खरात हे प्रकरण बाहेर आलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग त्यांच्याकडे होता, हे सिद्ध होत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की तशा प्रकारची SITच्या माध्यमातून सत्य बाहेर यावं आणि त्यातमध्ये नरबळी वगैरे जर दिला असेल तर यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि त्याला कोण शासकीय अधिकारी किंवा कोणी पाठीशी घालू नये अशा प्रकारची आम्ही मागणी. तर यामध्ये एकंदरीत फडणवीस सरकारच्या काळामध्ये एकंदरीत पर्यटन मंत्री जयकुमार रावल असताना 1.5 कोटींची तरतूद या ईशान्येश्वर मंदिराला मागण्यात आल्याचं पाहिलं. कुठल्या मंदिर? ते जे खरातांचं मंदिर आहे, खरं म्हटलं तर तो प्रस्ताव कोणी दिला आणि जर या सरकारच्या माध्यमातून त्याच मंदिराला तशा प्रकारची मागणी जर केली असेल आणि त्याला परवानगी कोणी दिली आणि ती परवानगी देताना कोणी मागणी केली याचा उल्लेख आज तुम्ही केल्यामुळे आज आम्ही सभागृहामध्ये करू. त्याला कोणी शिफारस केली आणि त्याला मंजुरी दिली, यातला सूत्रधार कोण आहे तो बाहेर आला पाहिजे. अजित पवार को लेकर के